स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीत काँग्रेसचे आंदोलन. स्टेशन चौकात रस्त्यावर चूल मांडून निदर्शने. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊन घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याने सांगली शहर काँग्रेसच्या वतीनं शुक्रवारी स्टेशन चौक येथे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून प्रतिकात्मक स्वयंपाक करत गॅस दरवाढीचा निषेध केला. गॅस सिलेंडर महागला, घरचा बजेट बिघडलं, गॅस सिलेंडरचे दर वाढवणारे सरकार हाय हाय, भाजप हटाव देश बचाव अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. वाढलेले गॅस दर तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन पार पडलं. यामध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देऊन गॅस दरवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली. केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं जो अन्यायकारक डिझेलवाढ आणि दरवाढ केला आहे, त्यांनी म्हणतात की जागतिक ह्याच्यात युद्ध चालू आहे. युद्धाच्या अगोदर 3 महिने वातावरण चालू असताना सुद्धा कुठलेही नियोजन केलेलं नाही. कोणत्याही प्रकारचं काम नियोजन न करता त्यांनी देशाला आणि डायरेक्ट प्रायव्हेट कंपन्यांना फायदा होण्यासाठी दरवाढ केलेले आहेत. दरवाढ करत असताना ज्या वेळेला 400 रुपये दर होता त्यावेळेला ह्या स्मृती इराणी आणि भाजपच्या नेत्यांनी डोकर गॅस घेऊन नाचले होते. आज 1000 रुपयेपर्यंत गेला तरी त्यांचं कुठं हे करण्याचे प्रयत्न हे केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला हे दरवाढ दाबून करतात. कुठल्याही परिस्थिती ही होणार नाही. ह्यावेळेला जर दरवाढ झाले तर आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू. आज निर्देशनं केले आहेत आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन द्यायला जातो. गेली 10-15 वर्ष ह्या देशावर भाजपचं सरकार आहे आणि या भाजपच्या कारकिर्दीमध्ये ह्यांच्या चुकीच्या धोरणामुळं आज जनता वेठीस धरली जात आहे. आणि आज हे गॅस दर किंवा गॅस शॉर्टिंग होणे ह्याला फक्त कारणीभूत भाजप सरकार आहे, मोदींचं धोरण आहे. आणि ह्या विरोधात आज आम्ही शहर जिल्हा अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये चूल मांडून आंदोलन केले. कारण आम्हाला जगाला देशाला दाखवायचं आहे की मोदींच्या चुकीच्या धोरणामुळं गॅसपासनं देश हा चुलीकडे चाललेला आहे. हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि मोदींना जाग आली पाहिजे, ह्यासाठी हे आंदोलन होतं. आणि ह्यातनं सुद्धा मोदींना जर का जाग येत नसेल तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही सर्व नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू.